आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 12 स्वामी संप्रदाय याचा भाग 2. मच्छिंद्रनाथ. 5 वर्षांपर्यंत त्या कामिक कोळ्यानं मच्छिंद्रनाथांचं पुत्राप्रमाणे मोठ्या कौतुकानं पालनपोषण केलं. एके दिवशी त्याला आपल्याबरोबर घेऊन तो यमुनेवर मासे मारण्यास गेला. त्यानं जाळं टाकलं आणि पुष्कळ मासे पकडून ते मच्छिंद्राजवळ आणून ठेवले आणि पुन्हा आणखी मासे पकडण्यासाठी तो गेला. बापाचं हे कृत्य मच्छिंद्राला रुचलं नाही. आपल्या मातृकुळाचं रक्षण करावं असं त्याला वाटलं. तो एक एक मासा पाण्यात सोडू लागला. हे पाहून बापाला राग आला आणि तो त्याला खूप बोलला. मासे मारले नाहीत तर तू खाशील काय? अशा लक्षणांनी तू भीक मागशील असं बोलून तो पाण्यात शिरला. भिकेच्या पवित्र अन्नावरच आपण जगावं असं ठरवून तो 5 वर्षांचा बालक बापाची नजर चुकवून निसटला आणि फिरत फिरत बद्रिकाश्रमात गेला. त्या ठिकाणी त्यानं 12 वर्ष तीव्र तपश्चर्या केली. तिथं दत्तात्रेयांचा अनुग्रह आणि शंकराचं दर्शन होऊन त्याला कृतार्थता प्राप्त झाली. सर्व सिद्धी हस्तगत झाल्या आणि मच्छिंद्रनाथ तिथून तीर्थयात्रेला निघाले. गोरक्षनाथ. मच्छिंद्रनाथ फिरत फिरत बंगल्यातील चंद्रगिरी गावात येऊन पोहोचले. तिथे सर्वोदयपाल नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याची स्त्री सरस्वती ही रूपगुणसंपन्न होती, परंतु पुत्रसंतती नसल्यानं दुःखी होती. मच्छिंद्रनाथ तिथं भिक्षेला आले आणि अलख असा शब्द केला. तो ऐकून सरस्वती बाहेर आली. तिनं त्यांना आसन दिलं आणि भिक्षा आणून घातली. त्यांना नमस्कार करून आपणाला संतती नसल्याचं दुःख निवेदन करून त्यांना काही उपाय असल्यास विचारलं. मच्छिंद्रनाथांना तिची दया येऊन त्यांनी सूर्यमंत्रानं विभूती मंत्रून दिली आणि ते भस्म रात्री निस्तेवेळी खाण्यास सांगितलं. तुला सूर्यासारखा तेजस्वी पुत्र होईल आणि 12 वर्षांनी मी स्वतः येऊन त्याला उपदेश करीन, म्हणजे तो कीर्तिमान होईल असं सांगून ते निघून गेले. सरस्वतीबाईला आपणाला पुत्र होणार म्हणून अत्यंत हर्ष झाला. आनंदानं ही बातमी शेजारणीला सांगण्यासाठी पदराला विभूती बांधून ती शेजारी गेली. शेजारणीला सर्व हकीकत सांगताच ती म्हणाली, असल्या अंगाऱ्यानं का पोरं होतात? तू असल्या गोसावड्याच्या नादी लागू नकोस. हिरमुसलं तोंड करून ती घरी आली आणि केर कचरा राख वगैरे टाकण्याच्या उकिरड्याच्या खड्ड्यात तिनं भस्म टाकून दिलं. बोलल्याप्रमाणे 12 वर्षांनी पुन्हा मच्छिंद्रनाथ तिथं आले. अलख असा आवाज सरस्वतीच्या कानी आला. ती बाहेर आली आणि भिक्षा घालू लागली. बाईनं मध्यंतरी 12 वर्ष गेल्यामुळं त्यांना ओळखलंच नाही. मुलगा कुठे आहे विचारताच मला अजून मुलगा झालाच नाही असं बाईनं उत्तर दिलं. तू खोटं बोलतेस. 12 वर्षापूर्वी तुला पुत्र होण्यासाठी विभूती मंत्रून दिली, ती तू काय केलीस? बाई भयभीत झाली की हा कानफाट्या माझी काय दशा करील कोण जाणे. तिला पश्चात्ताप झाला. तिनं त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि रडतच सांगितलं, माझा विश्वास बसला नाही म्हणून तो अंगारा मी उकिरड्यावर फेकून दिला. या अन्यायाची मला क्षमा करा. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जे व्हायचं ते घडून आलं. तुझ्यावर रागावून काय उपयोग? तुझ्या नशिबात मुलगा नव्हता हेच खरं. आता तू ती राख कुठं टाकलीस ती जागा मला दाखव म्हणजे झालं. मच्छिंद्रांना बाईनं ती जागा दाखवताच त्यांनी मुलाला उद्देशून हाक मारली. हे प्रतापी हरिनारायण सूर्यसुता, तू जर गोवरात असलास तर बाहेर निघ. तुझं नाव गोरक्ष ठेवलंय. हे शब्द ऐकताच आतून आदेश असा शब्द ऐकू आला आणि पुढील शब्द कानावर पडले. गुरुराया, मी गोरक्षनाथ आत आहे.
पण गोवराची रास मोठी असल्यानं मी बाहेर येऊ शकत नाही, तरी मला बाहेर काढावं. हे ऐकून मच्छिंद्रांनी ती खाच उकरून गोरक्षनाथाला बाहेर काढलं. तो तेजःपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. असा पुत्र आपल्याला लाभला नाही म्हणून सरस्वतीबाईला फारच पश्चात्ताप झाला आणि बाई रडू लागली. मच्छिंद्रनाथ तिला म्हणाले, आता रडतेस कशाला? तो मुलगा तुझ्या नशिबात नव्हता, मग तुला कुठून प्राप्त होणार? आता व्यर्थ खेद न करता इथून जा, नाहीतर शाप मात्र घेशील. बाई निघून गेली आणि मच्छिंद्राने त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला नाथ दीक्षा दिली आणि ते त्याला आपल्याबरोबर तीर्थयात्रेला घेऊन गेले. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.